नमस्कार. शिवाजी कोण होता या पुस्तकाचं अभिवाचन आपण करत होतो आणि आपण चौथ्या भागामध्ये शिवाजी आणि रयत या बाबी समजून घेतल्या. पाचव्या भागामध्ये आपण शेतकऱ्यांचे सैन्य हा भाग आपण समजून घेणार आहोत. शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या अभिवाचनाचा हा पाचवा भाग आपण सुरू करत आहोत. शेतकऱ्यांचे सैन्य. त्या काळातील इतर राज्यांचे सैन्य हे खडे सैन्य होते. लढाया करणे हाच त्यांचा व्यवसाय होता, उपजीविकेचे साधन होते. 12ही महिने ते सैन्य त्याच कामावर असे. घरादारापासून दूर असलेल्या सैन्यातील शिपाई कुटुंबापासून व शेतीभातीच्या कामापासून दूर असलेले सैन्य बेगुमानच असते. त्यांना कशाचीही पर्वा नसते. अशा शिपायात हडेलहप्पी प्रवृत्ती असते. लग्न झालेले व पोरेबाळे असलेली 12ही माही शिपाईगिरी करणारे रयतेची पर्वा करत नसतात. रयतेच्या संपत्तीच्या व आबरूची पर्वा करण्याची मानसिकता त्यांच्यात नसते. शिवाजीचे सैन्य बारमाही शिपायांचे सैन्य नव्हते. काही खडे सैन्य होते, नाही असे नाही, पण बहुतेक शिपाई शेतीभाती करीत, बायका मुलात राहत आणि शिपाईगिरी सुद्धा करत. दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करून मुलुकगिरीला बाहेर पडायचे आणि अक्षय तृतीयेला पुन्हा घरी येऊन शेतीभातीच्या कामाला लागून बायका मुलात रमायचे. असा रिवाज होता. शेतीशी व कुटुंबाशी असे जिवंत व सातत्याचे संबंध असणाऱ्या शिपायांची मानसिकता दुसऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीची व संपत्तीची काळजी करण्याची असते. इतरांच्या लेकीसुनांचा आदर करण्याची असते. दुसऱ्यांची शेती व पिके पाहून त्यांना स्वतःची पिके आठवतात. दुसऱ्यांच्या लेकीसुना पाहून त्यांना स्वतःच्या आठवतात आणि ते अत्याचार करीत नाहीत, नासधूस व लूट करीत नाहीत, आबरू घेत नाहीत. शेतीशी जिवंत संबंध असलेला मनुष्य लुटारू होत नाही. सैन्यातला शिपाई समाजातल्या कोणत्या थरातून येतो, कोणत्या वर्गातून येतो हे महत्त्वाचे असते. यात दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. इतर राजांचे आणि सरदारांचे सैन्य हे लुटारूंचे सैन्य होते. लूट करणे हा तर त्यांचा हेतू होता. इतरांना राज्य तरी कशासाठी हवी होती? लुटीसाठीच ना. मग ते लूट करणार नाहीत तर काय करणार? सैनिकी सामर्थ्याच्या जोरावर चैनी करायची हाच त्यांचा हेतू. ते रयतेच्या आबरूची व संपत्तीची पर्वा कशी करणार? शिवाजीच्या राज्याचा हेतू, शिवाजीच्या शिपाई बनलेल्या शेतकरी सैन्याचा हेतू लूट करणे नव्हता, तर लूट थांबविणे हाच होता. वर्षानुवर्ष केलेली लुटीचा, अन्यायाचा प्रतिकार करायला हे सैन्य उभे ठाकले होते. ते लूट कसे करणार? अन्यायाचा प्रतिकार करायला जे उभे राहतात ते स्वतः कधीच अन्याय करत नाहीत. याचा अर्थ शिवाजी महाराजांच्या सैन्याने कधीही आणि कुठेही लूट केली नाही असा नाही, परंतु परमुलकात जाऊन लूट केली होती. सुरतेची लूट तर प्रसिद्ध आहे, परंतु ही लूट करताना गरज म्हणून व आवश्यक म्हणून संपत्तीची लूट केली, इतरांच्या आबरूची नाही. यात आणखी एक मुद्दा आहे. इतर राजे सैन्यांना पगार न देता लुटीतला हिस्सा देत. स्वाभाविकच सैनिक जास्तीत जास्त लूट करीत. शिवाजी महाराजांनी सैनिकांच्या लुटीतला हिस्सा देण्याची इतरांची रीत रद्द केली. लुटीचा सर्व ऐवज खजिन्यात जमा करायचा आणि सैनिकांना ठराविक मेहनताना द्यायचा, अशी रीत पाडली. यामुळे लूट करण्यात आणि जास्तीत जास्त लूट करण्यात
शिपायांचा हितसंबंध राहिला नाही. लूट मिळो अगर न मिळो, कमी मिळो अगर जास्त मिळो, सैनिकांना पगार मिळत असे. त्यामुळे उगाच लूट करण्याची चैनीसाठी करण्याची प्रवृत्ती राहिली नाही. शिवाजी महाराजांचे स्वतःचे शुद्ध चारित्र्य, जाणीवपूर्वक हेतू मनाशी बाळगून दिलेल्या स्पष्ट आज्ञेचा भंग करणाऱ्यांना जरब बसेल अशा शिक्षा, उत्पादक शेतकऱ्यांमधून केलेली सैन्याची रचना, शिपायांचा शेतीशी व कष्टाशी जिवंत संबंध, रोख पगार देण्याची रीत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अन्यायाचा व लुटीचा प्रतिकार करण्याच्या हेतूने सुरू केलेले कार्य, यामुळे शिवाजीचे सैन्य आणि इतर राज्याचे सैन्य यात फरक होता. महाराष्ट्रातील सामान्य रयतेला शिवाजी महाराजांचे सैन्य हे लुटारू सैन्य वाटत नव्हते, तर लूट थांबवायला निघालेले सैन्य वाटत होते. रयत सैन्याला सहाय्य करीत होती आणि सैन्य रयतेला वाचवित होते. सामान्य जनतेसाठी राज्य चालवण्याकरता सैन्य आणि रयत यांचे संबंध एकत्वाचे असावे लागतात. सैन्याची जनतेला भीती वाटता कामा नये. सैन्य आणि जनता एकमेकांशी पूरक राहतील अशी रचना करावी लागते, तरच यश मिळते. आधुनिक काळात सुद्धा अशी जनता आणि असे सैन्य याची उदाहरणे आहेत. व्हिएतनामचे उदाहरण हे ताजे उदाहरण आहे. व्यापार उद्योगास संरक्षण. आपल्या राज्यातील वस्तूंचा व्यापार वाढावा म्हणून परराज्यातून येणाऱ्या मालावर जबर कर बसून स्वदेशी मालाला संरक्षण देण्याचे धोरण सर्व आधुनिक देश वापरीत आले आहेत. परंतु सरंजामशाहीच्या मध्ययुगात सुद्धा शिवाजी महाराजांनी असा कर बसून देशी व्यापारास व उद्योगास उत्तेजन देण्याचे धोरण स्वीकारले होते असेच दिसते. 6 डिसेंबर 1671 रोजी महाराजांनी कोकणातील कुडाळचे सरसुभेदार नरहरी आनंदराव यांना एक पत्र लिहिले आहे. त्या पत्रात महाराज लिहितात, संगमेश्वराहून बारदेशीचे मीठ महागच पडे, ऐसा जकातीचा तह देणे. जरी जबरी जकातीचा तह न द्याल, मुलाहिजा कराल म्हणजे कुल उद्मी खळक बारदेशाकडे बोहडेल. आपली कुलबंदरे पडतील ऐसी गोष्ट आहे. तरी रोखा पावेल तेच घटिकेस कुलघाटी जकाती जबर करणे. महाराजांच्या दूरदृष्टीचा आणि सर्वकष दृष्टीचा हा आणखी एक पैलू आहे. स्वराज्यातील शेतीबरोबरच व्यापार उद्यमांची काळजी महाराज घेत असत. शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्र डच व्यापारी व्यापार करत होते. त्यांनी व्यापारास परवानगी मागितली, ती महाराजांनी दिली, परंतु काही बंधने लादली. त्यात जकातीचे एक बंधन आहे. शिवाजी महाराजांनी डच कंपनीला 24 ऑगस्ट 1677 रोजी कौलनामा दिला. त्यात म्हटले आहे, जिंजी प्रांताच्या परिसरात डच कंपनीला व्यापार करण्यास परवानगी देण्यात येत आहे. डचांना कुड्डालोर येथे मालावर 2.5% जकात भरावी लागेल. सर्व आयात व निर्यात मालाची आगाऊ माहिती दिल्यास अधिकारी मालाची पार्सल तपासणीसाठी उघडणार नाहीत. हवालदार व इतर अधिकारी त्यांना योग्य तो भाव दिल्याशिवाय कंपनीचा माल घेण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. अशा प्रकारची व्यापार उद्योगास संरक्षण असलेली भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी सुद्धा घेतलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्याचबरोबर गुलामांच्या व्यापारास बंदी. वर उल्लेखलेल्या कौलनाम्यात किंवा करारात गुलामांच्या व्यापारास प्रतिबंध करणारे एक महत्त्वाचे व आजवर बऱ्याच प्रमाणात दुर्लक्षित झालेले कलम आहे. ते असे, मुसलमानांच्या राज्यात कोणाकडूनही अटकाव न होता तुम्हाला स्त्री व पुरुष यांची गुलाम म्हणून खरेदी व विक्री करण्यास परवानगी होती, परंतु आता माझ्या राज्यात तुम्हा स्त्रियांची किंवा पुरुषांची गुलाम म्हणून खरेदी किंवा विक्री करण्यास संमती नाही. जर तुम्ही तसे करण्याचा प्रयत्न केलात तर माझे लोक तुम्हास प्रतिबंध करतील. हे कलम कटाक्षाने पाळले पाहिजे. ज्या काळात गुलामांचाही व्यापार भारतात कुठे कुठे चालत होता,
भारतीय स्त्री पुरुष मजूर पकडून यांना गुलाम करून विदेशी जबरीने नेले जात होते. अशा काळात स्वतःच्या रयतेचा गुलाम म्हणून व्यापार करण्यास शिवाजी महाराज प्रतिबंध करत होते. सर्व ठिकाणी सर्व बाबतीत रयतेची सर्व प्रकारची काळजी घ्यावयाची हे शिवाजी महाराजांच्या राज्याचे धोरण होते. व्यापाऱ्यांच्या आणि गुलामांच्या व्यापारास कशा पद्धतीने बंदी घालून स्त्रियांना किंवा पुरुषांना गुलाम करण्याच्या अनेक गोष्टींना महाराजांनी कशा पद्धतीने पायाबंद घातला हेही आपण या 5व्या भागात जाणून घेतलं आहे. पुढील भागात अशाच प्रकारच्या काही विशेष गोष्टी ज्यामध्ये धर्मश्रद्धा आणि धर्मद्वेष्टा काय असतो आणि त्या सर्व प्रक्रियेत शिवाजी महाराजांची धर्माबद्दलची भूमिका काय होती हे आपण जाणून घेणार आहोत. तोपर्यंत आजच्या या भागामध्ये थांबतो. हा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर लिहून पाठवा आणि हा भाग तुम्हाला आवडला तर तुमच्या सहकारी मित्रांना शेअर करा. आजच्या पुरते एवढंच. थांबतो. धन्यवाद.